नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की फोल्डेबल लॉन्ड्री बॅग कसं शिवायचं, अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग मी ह्यात दाखवणार आहे। तर बघा, माझ्याकडे असं जुना बेडशीट आहे। ह्या बेडशीटपासून मी लॉन्ड्री बॅग बनवणार आहे। तुम्ही जुना साडी असेल तर त्याच्याने देखील तुम्ही लॉन्ड्री बॅग बनवू शकता। तर मी जसे 2 पीस कट करून घेतलेले आहे। जर मेजरमेंट सांगते, एकाचं 27 इंच आहे आणि एकाचं 25 इंच आहे, म्हणजे 2 इंच मी कमी कापून असे 2 काप करून घेतलेले आहे। तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता, एकमेकांची उलट बाजू असं समोरासमोर ठेवून सेम मेजरमेंटने असं आपल्याला 4 भाग करून घ्यायचा आहे। तुम्ही चॉक पीसनी ते मार्क केलेले बघू शकता। नंतर ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे, बाजूनी स्टिच आणि जिथे मार्क केलेले आहे त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हे 4 बॉक्स आपल्याला मिळून जातील। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर प्लीज एक लाईक करा। तर बघू शकता तुम्ही, हे स्टिच करून झालेलं आहे। जे 25 इंचाचा मी इंचाचं कापड घेतलेलं आहे ते वरतून ठेवून स्टिच करून घेतलेलं आहे आणि बाजूने देखील स्टिच करून घेतलेलं आहे, दोन्हीकडे देखील। तर स्टिच करून झालेला आहे। खाली लावण्यासाठी एक बेस पाहिजे आपल्याला। तर मी जिथून मार्क केलेले आहे तिथूनच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथूनच तेवढं कापड आपल्याला कापून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, ह्याचं मेजरमेंट आहे 17 इंच, म्हणजे 17 बाय 17 इंचाचं असं कापड मी कापून घेणार आहे, म्हणजे खालच्या बेसला ते लावायला पाहिजे। तर बघू शकता, 17 बाय 17 इंचाचा असा मी बेस लावण्यासाठी कापड कट करून घेतलेला आहे। ह्याला देखील अर्धा इंचावर फोल्ड करून घेणार आहे साईडनी, म्हणजे फिनिशिंग देखील खूप छान वाटतं। आणि हे खाली आपण बेसला लावणार आहोत, तिथं फिनिशिंग देखील खूप छान येतं। हे बघू शकता, अशा पद्धतीने मी फोल्ड करून इथं स्टिच करून घेतलेलं आहे साईडला। जिथं आपण चॉक पीसनी मी मार्क केलेले आहे तिथून तुम्ही पिनअप देखील करू शकता किंवा डायरेक्ट असं सिलाई करून देखील स्टिच करून घेऊ शकता। तर मी अशा पद्धतीने डायरेक्ट फोल्ड करून डायरेक्ट सिलाई करून घेणार आहे। हे बघू शकता तुम्ही, आधी पिनअप केलं तर खूप बेटर। तर अशा पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेले आहे। फोल्ड झाल्यानंतर आपल्याला ते कपडा धरून स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे दोन्ही असे फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे चारही बाजू आपल्याला मिळून जातात। अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथून देखील स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, हे चारही बाजू आपल्याला भेटून जातात। जिथं मी चॉक पीसचं मार्क केलेलं आहे तिथून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे खालचा बेसचा कापड आपल्याला लावून घ्यायचं आहे। जे 17 बाय 17 इंचाचा मी घेतलेले आहे ते आपल्याला कापड लावून घ्यायचं आहे आणि स्टिच देखील आपल्याला करून घ्यायचं आहे साईडनी। अशा पद्धतीने लावून आपल्याला पिनअप देखील करू शकता किंवा डायरेक्ट स्टिच करून घेऊ शकता तुम्ही। तर मी डायरेक्ट स्टिच करून घेणार आहे। तर तुम्ही देखील तुमचे भरपूर लॉन्ड्री बॅग, म्हणजे कपडे धुवायचे वगैरे कपडे असेल किंवा लहान मुलाचे वगैरे कपडे असेल तर नक्की तुम्ही देखील घरच्या घरी अशा पद्धतीचे लॉन्ड्री बॅग बनवू शकता। हे बघू शकता, मी डायरेक्ट स्टिच करून घेतलेला आहे चारी बाजूला आणि आता सीधी बाजू पलटून घेणार आहे। हे बघू शकता। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक लाईक करा, जाता सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सीधी बाजू पलटून झाल्यानंतर मी अशाच पद्धतीने 19 बाय 15 इंचाचा असा बेसचा कापड घेतलेला आहे। तर हे देखील मी अर्धा इंचावर फोल्ड करून अशा पद्धतीने वरून लावून घेतलेला आहे। ह्याला देखील मी 15 बाय 15 इंचाचा असं कापड इथे लावून घेणार आहे। त्याच्यात देखील आपल्याला कार्डशीट फिल करायचं आहे। तेवढा भाग आपल्याला अर्धा इंच 2 इंचाचा कापड सोडून मी अजून एक कापड घेणार आहे। हे बघू शकता, तर आधीचा होता तो बेसचा कापड 19 बाय 15 इंचाचा आहे आणि इथं 2 इंच मी सोडून दिलेलं आहे। ह्याचं मेजरमेंट आहे 15 बाय 15 इंचाचा असं घेतलेलं आहे। हे बघू शकता, ह्याचं मेजरमेंट 15 बाय 15 इंचाचं आहे, 2 इंच कमी करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे देखील मी अर्धा इंचाचा फोल्ड करून असं कार्डशीट सारण्यासाठी बेस बनवून घेतलेला आहे। तर बघू शकता, खूप छान हे लॉन्ड्री बॅग बनवून रेडी झालेलं आहे। ह्यात फक्त आपल्याला कार्डशीट फिल करायचं आहे। खालून जसं आपण हे स्टिच केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे देखील 2 इंचावर सोडून मी असं स्टिच करून घेतलेलं आहे। नंतर मी 5 इंचाचे असे बंद घेतलेला आहे।
इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी, म्हणजे कार्डशीट फिल केल्यानंतर इथे आपल्याला बांधण्यासाठी खूप इझी जातं आणि व्यवस्थित दिसतं हे लॉन्ड्री बॅग. म्हणून मी असे 10-12 असे बनवून घेतलेलं आहे बंद. तर अशा पद्धतीने मी सगळे लावून घेणार आहे. हे बघू शकता असं लावून झालेलं आहे सगळीकडे. आणि हा फक्त आपल्याला कार्डशीट फिल करून आपलं लॉन्ड्री बॅग रेडी होणार आहे. तर माझ्याकडे अशा पद्धतीचे कार्डशीट होते. तुम्ही कुठल्याही कार्डशीटचा वापर करू शकता. जिथे मी मार्क करून घेतले होते चॉक पीसने तेवढ्याच साईजचे मी असे कार्डशीट घेतलेले आहे 4. आणि चारीमध्ये आम्ही हे कार्डशीट फिल करून घेणार आहे. बघू शकता खूप छान ही लॉन्ड्री बॅग बनवून रेडी झालेली आहे. नंतर मी ह्याला बंद देखील बांधून घेणार आहे आणि खाली बेससाठी मी कार्डशीट घालणार आहे. ही खूप छान ही आपली लॉन्ड्री बॅग रेडी होणार आहे फोल्डेबल. नक्की ट्राय करा तुम्ही देखील घरच्या घरी. खूप सारे हे भरपूर आपले हे कपडे बसतात, लहान मुलांचे किंवा तुमचे न धुवायचे कपडे देखील ह्यात भरून ठेवू शकता. अगदी खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे. नक्की ट्राय करा. आणि वरतून देखील तुम्ही अशा पद्धतीने झाकून देखील ठेवू शकता. हे बघू शकता भरपूर माझे लहान मुलाचे कपडे होते, असेच पडून राहायचे, म्हणून मी हे लॉन्ड्री बॅग बनवून घेतलेले आहे. नंतर तुम्हाला हे यूज नसेल तर हे फोल्ड देखील करून तुम्ही ठेवू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आशा करते. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.